दरम्यान मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आहे अभिषेक मुठाळे यांनी। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल सर, आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला जाता आहेत, नेमक्या मागण्या काय तुम्ही त्यांना सांगणार आहात? मागण्यांसाठी नाही, जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालावले म्हणून हे सगळे आम्ही पुण्यावरून या मुंबईमध्ये त्यांचं उपोषण त्यांनी सोडावं, त्यांची तब्येत ची त्यांनी काळजी घ्यावी, सरकारने त्यांच्याकडे ते उपोषण सोडण्याचं शिष्टमंडळ जावं यासाठी आम्ही आलो आहे। मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु आमच्या लक्षात आलं की हे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करतंय। हे सरकार काय मनोज जरांगे पाटलांचा बळी घेतो की काय, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना हे आठवण करून देण्यासाठी की तुम्ही जो आश्वासन दिला होता त्याचे स्मरण करून देण्यासाठी की आता मनोज जरांगे पाटलांची हालत खराब आहे, तब्येत एकदम वाईट आहे। आज महाराष्ट्रातले लोकांना पोटी घास जात नाही, आज अशी परिस्थिती दयनीय परिस्थिती झाली असेल तर आपण काय करताय? मनोज जरांगे पाटलांना भेटून मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण करा यासाठी आलेलो आहे। आम्ही काय कुठलं बाकीचं आमचं काहीच नाही, मोर्चा नाही, काय नाही, आठवण करून देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आम्ही फक्त जरांगे पाटलांची जी परिस्थिती आत्ता जी आहे, जी त्यांची तब्येत खालवती ती खालवावी नाही, त्यांचं आत्ता उपोषण सुटावं, सरकारने काहीतरी ठोक निर्णय घेऊन आत्ता त्यांचं उपोषण सोडावं यासाठीच आम्ही फक्त आत्ता भेटायला चाललेलो आहे। तर आपण हे बघू शकतोय की हे सगळे जे मंडळी आहेत ते सध्याला आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला जाताना पाहायला मिळतात। कुठेतरी मनोज जरांगे यांची तब्येत जी आहे ती खालावली आणि खालावल्यानंतर एकूणच मोठ्या प्रमाणात ही सगळी मराठा आंदोलक जे आहेत ती अस्वस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचं उपोषण सोडवावं, सरकारने पुढाकार घ्यावा, त्यासाठी ही सगळी मंडळी जी आहेत सध्याला शासनाकडे मागणी करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक मुठाळे, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।